गुड मॉर्निंग. आज आहेत आपलं 365 दिवस चॅलेंजचा 37वा दिवस आहे. तर कॉफी पिली, आता आपलं सगळं रेडी झालो. आता जाऊ ग्राउंडकडं. आज थोडं लवकर यायचं होतं म्हणून गाडी घेऊन जाऊ आपण. तर चला निघू. तर आपण गाडी आणली होती आज, त्याच्यामुळे थोडं लवकर आलो. करणला कॉल केलता, करण येतोय आता. तर एक गोष्ट आज तुम्हाला सांगणार आहे. तर लय पोरांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ग्राउंड नसलं तर रोडवर पळते. रोडवर रनिंग करू नका, लय वेळेस सांगितलं रोडवर नका करू. कारण की आता काही होणार नाही. स्टार्टिंगला जेव्हा नवीन नवीन असतं, बिगनर असते तुम्ही, तेव्हा काही होत नाही. पण जसं जसं तुम्ही 6 महिने 2 महिने 3 महिने होता येईन असे हळूहळू, जसं तुम्ही प्रॅक्टिस वाढवशाल तसं तसं काय होतं माहिती का, तुम्हाला हिल पेन आणि शिन पेन व्हायला चालू होतो. आणि हिल पेन आणि शिन पेन झालं, टाचा दुखत्या, टाचा आणि शिन दुखतो. त्याच्यामुळे हे झालं ना, तर मग तुम्हाला नॉर्मल रनिंग करता येत नाही आणि तुमचा रनिंग परफॉर्मन्स पण राहत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर रोड रनिंग करायचा तर रोड रनिंगचा शूज वेगळा घ्या, जाड सोलवाला असतो. तुम्ही नॉर्मल सोलच्या शूजनी तुम्ही रोड रनिंग करता, ह्यानी पुढे इफेक्ट येतो. त्याच्यामुळं तुम्हाला दरवेळेस सांगतो, रोड रनिंग करू नका, सहसा टाळाच रोड रनिंग करायला. मॅरेथॉन लोक पण ग्राउंडवर प्रॅक्टिस करते आणि मग एक दिवस रोडवर करते. ते रोडवर पळत नाही कंटिन्यू, आणि त्याचे शूज पण हाय क्वालिटीचे असते. आपण नॉर्मल शूजमध्ये रोडवर पळतो, थोड्या दिवस ओके होतो, पण नंतर इंजुरी होती. त्याच्यामुळं म्हणलो रोडवर पळू नका. ग्राउंड अवेलेबल असलं, ग्राउंड जर नसलं तर रोडच्या साईडने फुटपाथ असतो, छोटासा मातीचा रस्ता, त्यांनी जर रनिंग केली त्यांनी तर ते पण बेस्ट आहे म्हणे. पण रोडवर पळू नका, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. आज आपण करणार आहे 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करणार आहे. तर 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग केल्यानंतर आपण वर्कआउट करणार आहे. ते आज जॉगिंगच्या नंतर बघू आपण. तर चला करू थोडी नॉर्मल आता लेग स्ट्रेच करू आणि जॉगिंगला सुरुवात करू. तीन किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. नॉर्मलमध्ये गेलतो, नॉर्मलमध्ये आलो. तर आता आपण करू वॉकिंग. वॉकिंग झाली, कधी पण सांगतो, रनिंग करा, जॉगिंग करा, मॅरेथॉन करा, 1600 मीटर करा, 100 करा. कधी कधी पण रनिंगचा इव्हेंट केला तर कूल डाऊन करा, कारण की पुढच्या वर्कआउटला आपल्याला एनर्जी राहते. तर कूल डाऊन केली, बॉडी जी गरम असते ती कूल डाऊन होती ना, पुढच्या एक्सरसाइजला मदत होती. तर चला आता वॉकिंग करू आणि पुढच्या एक्सरसाइजला सुरुवात करू.
वर्कआउट आणि लेग शफल वर्कआउट 2 एक्सरसाइज केला. लॅडर इन आउट वर्कआउटचे कमीत कमी आपण 4 सेट मारले आणि शफलचे 3 सेट मारले. त्याच्यानंतर आपण काप्स वर्कआउट केलं. काप्स वर्कआउटचे पण 2 सेट मारले. ह्यानी काय होतं, स्टेपिंग प्रॉब्लेम ओके होतो आपला. तर आता हे लॅडर वर्कआउट केलं इन आउट बेसिक. तर आता आपण करू स्किपिंग मारू आणि स्ट्रेचिंग करतो. तर चला. वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं लॅडर वर्कआउटचं इन आउट वर्कआउट केलं. ते पण बेसिक केले. त्याच्यामुळं नंतर स्किपिंग मारली आणि फुल स्ट्रेचिंग केली. तर उद्या आपण स्क्वॉट्स वर्कआउट करणार आहे. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.